I welcome you all to my second lecture of criticism, paper number 7. Since we have started the very first lecture, the very first topic of our discussion, nature and function of criticism. In the last lecture, आपण काय बघितलं होतं की लिटरेचरचं स्वरूप कसं आहे, क्रिटिसिझमचं स्वरूप कसं आहे. There were various definitions and various things of literary criticism we have seen. And at the next topic, the next sub point of the same module, that is function of criticism. This we all are going to learn. So functions of criticism. Criticism म्हणजे समीक्षा. समीक्षेचे कार्य काय? Fine. So what are the functions of criticism? हे आपण या टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत. आता in the last lecture, I guess we have studied in a thorough way what does the term literary criticism means what. Criticism म्हणजेच काय? तर समीक्षा करणे. समीक्षा करणं म्हणजेच काय होतं की एखादं वर्क ऑफ आर्ट आहे, एखादं पुस्तक आहे, एखादी कविता आहे, एखादं नॉवेल आहे, एखादा कुठलाही ग्रंथ असेल, तर ते ग्रंथ वाचल्यानंतर त्याचं अनालिसिस, त्याचं व्यवस्थित ऍप्रिसिएशन केल्यानंतर त्या पुस्तकामधल्या कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत आणि कुठल्या गोष्टीमध्ये त्या काही कमतरता आहेत, ह्या दोन्ही गोष्टींचं ज्युडिशियल कॉम्बिनेशन करून आपण एका प्रॉपर कन्क्लुजनला येतो आणि आपण ठरवतो की दिस बुक इज गुड ऑर बॅड. त्याला म्हणतो आपण समीक्षा. समजतंय? क्रिटिसिझमचा मुळात अर्थ काय होतो? समीक्षा करणे, न्यायनिवाडा करणे, जजमेंट देणे. जजमेंट देत असताना जज करणारी व्यक्ती त्या फील्ड मधली काय असते, ही हॅज टू बी द सुपिरियर पर्सन, द स्कॉलर पर्सन, त्या फील्ड मध्ये असायला हवं, तरच क्रिटिसिझम हे व्यवस्थित होऊ शकतं. सो मग हे क्रिटिसिझमचे कार्य काय काय आहेत? ठीक आहे, जजमेंट करणं तर आहेच आहे, न्यायनिवाडा करणं आहेच आहे. ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त देर आर अदर फंक्शन्स ऑफ क्रिटिसिझम. हे इन द मीन कोर्स ऑफ टाइम आपल्यापर्यंत आलेले ते आपण बघूयात. पहिला पॉइंट आहे लिटररी क्रिटिसिझम. इन लास्ट लेक्चर आपण सांगितल्यासारखं की काय आहे, तर इट्स द प्ले ऑफ माइंड ऑन वर्क्स ऑफ लिटरेचर. एखाद्या वर्क ऑफ लिटरेचर वरती प्ले ऑफ माइंड आहे. म्हणजेच काय करतं, लिटररी क्रिटिसिझम ट्राईज टू आस्क सर्टन क्वेश्चन्स अँड सीक आन्सर्स आउट ऑफ द क्वेश्चन्स. ते कुठले कुठले क्वेश्चन्स आहेत, तर काही क्वेश्चन्स आहेत अबाउट लिटरेचर आणि लिटरेचरच्या वर्थ बद्दल, लिटरेचरच्या अस्तित्वाबद्दल, आणि मुळात लिटरेचरच्या आधारावरती काही प्रश्न विचारले जातात आणि त्याची उत्तरं प्राप्त करण्याचं काम हे लिटररी क्रिटिसिझमचं आहे. फॉर एक्झाम्पल, एखादी नॉवेल लिहिली गेलेली आहे, तर ती मुळात नॉवेल का लिहिली गेली, कशासाठी लिहिली गेली, व्हॉट वेअर द प्री रिक्विजिट्स ऑफ द नॉवेल. ठीक आहे. आणि आफ्टर रायटिंग द नॉवेल, इज द नॉवेल वर्थ रिडिंग. ठीक आहे. या सगळ्या गोष्टींचे प्रश्न आणि उत्तरं विचारण्यासाठी, किंवा एक डिस्कवरी आहे, एक एक्सप्लोरेशन आहे, ते एक्सप्लोरेशन आउट ऑफ द लिटररी वर्क, इट मे बी ऑफ एनी काइंड, त्याला आपण लिटररी क्रिटिसिझमचं मुख्य असं फंक्शन आपण असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर आहे इट इज द एक्सरसाइज ऑफ जजमेंट ऑफ वर्क्स ऑफ आर्ट अँड लिटरेचर, अँड द क्रिटिक इज द पर्सन who is possessed with the knowledge necessary to enable him to pronounce a right judgment upon the merits or worth of such works. क्या म्हणते की लिटररी क्रिटिसिझमचं कार्य काय, तर ते जजमेंट देणं आहे. जजमेंट देणं म्हणजे न्याय निवाडा करणं, जज करणं एखादं वर्क, वेदर इट इज गुड ऑर बॅड. ठीक आहे. आणि ते करण्याचं काम कोण करतं, तर क्रिटिक आहे. क्रिटिक इज अ पर्सन. मग आपण कुणाला क्रिटिक म्हणू शकतो का, तर नाहीये. अ क्रिटिक कोण असायला हवा, क्रिटिक इज अ पर्सन हु इज पजेस्ड विथ, म्हणजे ज्याच्याकडे साऊंड नॉलेज आहे, भरपूर ज्ञान आहे, कशाचं, नेसेसरी टू इनेबल हिम टू प्रोनाउन्स राईट जजमेंट. म्हणजे एखाद्या पुस्तकावरती किंवा एखाद्या कवितेवरती किंवा कुठल्याही वर्क ऑफ आर्ट वरती एक प्रॉपर जजमेंट, एक व्यवस्थित बरोबर जजमेंट देण्याची क्षमता त्याच्यामध्ये असायला हवी. त्याला आपण क्रिटिक आपण असे म्हणतो. अपॉन द मेरिट्स ऑर वर्थ ऑफ सच वर्क्स. त्याच्यानंतर असं म्हटलं जातं की इट इज an inquiry directed towards
a work of literature and its individual and distinctive qualities are examined. Ha point baga, it is an inquiry. Literary criticism or the function of the criticism is directed towards the inquiry. चौकशी आहे कशाच्या आधारावरती इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स अ वर्क ऑफ लिटरेचर एखाद्या वर्क ऑफ लिटरेचरची इन्क्वायरी केली जाते कशाबद्दल अँड इट्स इंडिव्हिज्युअल अँड डिस्टिंक्टिव्ह क्वालिटीज आर एक्झामाइंड अनालिसिस करत असताना ऍप्रिशिएट करत असताना व्हाईल रीडिंग दॅट वर्क ऑफ आर्ट अंडर स्क्रुटिनी त्या वर्क ऑफ आर्ट मधले इंडिव्हिज्युअल वैयक्तिक आणि डिस्टिंक्टिव्ह असे कुठले मेरिट्स आहेत कुठल्या क्वालिटीज आहेत ह्या गोष्टींची एक्झामिनेशन ह्या गोष्टींची इन्क्वायरी करण्याचं फंक्शन कुणाचं आहे सध्या लिटररी क्रिटिकचं आहे मग हे जी इन्क्वायरी केली जाते एखाद्या वर्क ऑफ आर्टचे इंडिव्हिज्युअल किंवा डिस्टिंक्टिव्ह क्वालिटीज जे एक्झामिन केले जाते तर ते कशाच्या आधारावरती केले जातात तर ते आहे द मॅटर ते काय लिहिले गेलेलं त्या ग्रंथामध्ये किंवा पुस्तकामध्ये द मॅनर कशा प्रकारे लिहिलं गेलेलं आहे टेक्निक्स लिहित असताना कुठल्या लिटररी टेक्निकचा त्या लेखकांनी वापर केलेला आहे आणि कशा प्रकारची भाषा त्यांनी त्या पुस्तकामध्ये वापरली गेलेली आहे या 4 मुद्द्यांच्या आधारावरती मॅटर मॅनर टेक्निक आणि लँग्वेज या मुद्द्यांच्या आधारावरती एखाद्या पीस ऑफ लिटरेचरचं वर्थ याचं एक्झामिनेशन केलं जातं आणि ते वर्क वेदर इट इज गुड ऑर बॅड हे ठरवण्याचं काम या 4-5 गोष्टींच्या आधारावरती त्या कंटेंटच्या आधारावरती या एलिमेंटच्या आधारावरती कुठल्याही लिटररी आर्टच्या त्याच्यावरती केलं जातं सो द लिटररी वर्थ म्हणजे लिहिलं गेलेलं पुस्तक किंवा ज्या पुस्तकाचं आपण क्रिटिसिझम करत असू तर त्या क्रिटिसिझम त्या लिटररी ते पुस्तक ते लिटररी वर्थ आहे का हे इज एनालाइज्ड बाय टेकिंग इनटू कन्सिडरेशन द अबोव फॅक्टर्स एज आय टोल्ड यू अर्लियर what are those factors that may contribute in making a piece of art, a piece of literature good or bad? Analysis आपल्याला पुस्तकाचं करतो एखाद्या नॉव्हेलचं एखाद्या कवितेचं आपण अनालिसिस करतो किंवा क्रिटिसिझम करतो म्हणजे कशाच्या आधारावरती देर आर सर्टन डिसाइडिंग फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स कुठले कुठले आहेत द मॅटर म्हणजे कंटेंट काय त्या पुस्तकात लिहिलं गेलेलं आहे ते कविता कशाबद्दल आहे किंवा ती नॉव्हेल कशाबद्दल आहे त्याचा विषय मॅनर कशा पद्धतीने ते लिहिलं गेलेलं आहे द टेक्निक व्हॉट आर द टेक्निक्स हॅव बीन युज्ड बाय द ऑथर टू राईट दॅट पर्टिक्युलर वर्क ऑफ आर्ट अँड व्हॉट काइंड ऑफ लँग्वेज द ऑथर हॅज युज्ड इन दॅट पर्टिक्युलर वर्क ऑफ आर्ट अंडर स्क्रुटिनी त्या फॅक्टर्सच्या आधारावरती दीज आर द कन्सिडरिंग फॅक्टर्स आहेत ऑन विच अ लिटररी क्रिटिक ऑर द फंक्शन ऑफ क्रिटिसिझम इज बेस्ड अपॉन. When we say we are analyzing a work of art, analysis of a work of art is generally done on the basis of these deciding factors. Those are the matter of the work of art, the manner, how the work has been written, the technique, what are the literary techniques have been employed by the author while writing it, and later on, what kind of language that the author has used while writing that piece of literature. So on this basis, these are the deciding factors while analyzing the work of art. So the function here is to analyze any given work of art on the basis of these factors. Then, the function of criticism is to formulate certain rules. So beyond judgment, there is one certain function of literary criticism which is very helpful for not only for the readers but also for the writers. This we are going to see. So the function, one of the chief functions of criticism is to formulate certain rules which may help the reader to form a better idea of literary merit and also facilitate the task of the writer. So here the point comes here. When a normal reader reads any work of art, he may miss out certain literary qualities which has to be considered while reading. As I told you earlier in the above point that there are certain factors that we have to analyze while judging any work of art, the matter, manner, technique and language. When a common reader
reads on the whole piece of literature, he may miss out certain strengths of the book, certain strengths of the literary techniques. Here lies the work, the function of criticism. So the critic, what he should do, he should or he can formulate certain rules through which a reader can it can prove the rules which have been formulated by the author, the rules which have been formulated by a critic. On the basis of that those certain rules, a reader can get a help to read that piece of literature in a better way. So the rules help the reader to form a better idea of literary merit. And also, what are the techniques or what are the best techniques or how a writer should write in order to make his work like what can I say, the best one. Her rules and formulations आधारावरती even writer can make use of those rules. By following those rules, he also can write. For example, in the ancient time, the general commentations or the general observations of Aristotle and Horace were laid foundations of the literary techniques. And in the neoclassical era, many critics thought that if at all, if you wish to write any piece of literature, whether it is a tragedy or any sort of piece of literature, you have to adhere to the classical rules. So formulating certain rules through which a reader can get a better idea of literary merit and to help the writer to write a good book. हे rule formulate करण्याचं जे function आहे, that also come under the function of criticism. Next point, right? So what is not criticism? Criticism म्हणजे समीक्षा हा त्याचा मुळात अर्थ होतो. But in layman's understanding किंवा एक सर्वसाधारणाची conception आहे की criticism म्हणजे चुका काढणे, टीका करणे. टीका करणे म्हणजे फक्त चुका काढणे असं नसतं. तर what is not criticism? Being a student of literature and being a student of literary criticism, we should have a clear distinction between what is criticism and what is not criticism. So what is not criticism? The function of criticism or the criticism is not just fault finding. म्हणजे एखादं वर्क ऑफ आर्ट तुम्ही वाचताय आणि फक्त त्याच्यातल्या निगेटिव्ह बाजू तुम्ही पुट फॉरवर्ड करताय, that is not criticism. For example, if you are given an opportunity to judge, like say एक सिंगिंग असेल किंवा एखादा डान्स असेल, तर ते सिंगिंग तुम्ही जज करत असताना किंवा तो डान्स जज करताना फक्त त्या कॉम्पिटिटरच्या फक्त निगेटिव्ह गोष्टी मांडणं म्हणजे क्रिटिसिझम नाहीये. तर क्रिटिसिझम is beyond this. Function of criticism or criticism is not just fault finding, but rather it is beyond that. That is the judicious combination between if a work is good, what are its strengths, and if the work is not up to the mark, so what have failed and what are the negative points that had stopped the book to achieve its greatness. ह्या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन करून एक थोरो कमेंटरी करणं ऑन द वर्थ, लिटररी वर्थ ऑफ दॅट पर्टिक्युलर वर्क म्हणजेच काय क्रिटिसिझम आहे. सो वन थिंग इज क्लिअर की क्रिटिसिझम हे आपण जनरली म्हणतो की तो फार क्रिटिसाइज करतो, तो फार टीका करतो. टीका करणे म्हणजे क्रिटिसिझम करणे म्हणजे फक्त आणि फक्त निगेटिव्ह गोष्टी दाखवणं असं नाहीये. त्याच्यापेक्षा बियॉन्ड जाऊन being a student of literature, we should have the thorough, complete त्याचं फंक्शन किंवा त्याचं complete nature आपल्याला लक्षात असलं पाहिजे. Positive points as well as negative points. What are the negative points and how the author could have made this work more interesting, more better. by only by this commentation आपण गोष्टी करू शकतो. पुढचा पॉइंट आहे, criticism is not just to pick holes in a given work of literature. हे पण निगेटिव्ह कॉनोटेशन आहे. एखाद्या गिवन वर्क ऑफ आर्ट मधला फक्त
दुर्गुण काढणं किंवा चुका काढणंच म्हणजे क्रिटिसिझम होत नसतं. बियॉन्ड दॅट वी शुड हॅव द प्रॉपर अंडरस्टँडिंग ऑफ वाय द वर्क ऑफ आर्ट इज ऑल्सो गुड. पुढे आहे नॉट टू eulogize or laud some favorite author. सर्वात महत्वाची गोष्ट as far as criticism is concerned, criticism हे डिसइंटरेस्टेड असलं पाहिजे. डिसइंटरेस्टेडचा अर्थ असा होतो की ऑब्जेक्टिव्हली तटस्थ होऊन आपल्याला एखादा वर्क ऑफ आर्ट आपल्याला जज करायला पाहिजे. समटाइम्स होतंय असं की while judging, if the author is your favorite one, doesn't matter what kind of book he has written, you keep on giving some good favorism to that particular book. त्या पुस्तकांची लिटररी क्वालिटी जरी व्यवस्थित जरी नसली तर being some favorite author, we keep on praising him. That is not the function of criticism. फेवरेट असेल किंवा फेवरेट नसेल ते ऑथरशिप बाजूला ठेवून आपले पर्सनल लाईक्स अँड डिसलाईक्स बाजूला ठेवून लिटररी वर्क ऑफ आर्ट ॲज अ थर्ड एंटिटी, एक इंडिपेंडेंट एक इंडिव्हिज्युअल एंटिटी म्हणून ऑब्जेक्टिव्हली त्या वर्क ऑफ आर्टचं अनालिसिस करण्याचं काम हे क्रिटिक्स आहे. नॉट टू युलोजाइज और लॉट सम फेवरेट ऑथर, म्हणजे कुठल्या तरी एका पर्टिक्युलर फेवरेट ऑथरची फक्त प्रेस करणं किंवा जो ऑथर आपल्याला आवडत नाही त्याच्यावरती फक्त आणि फक्त टीका करणं विदाउट टेकिंग इन टू कन्सिडरेशन द ट्रू वर्थ ऑफ द वर्क ऑफ आर्ट. इफ वी कीप ऑन डुईंग दॅट, दॅट इज नॉट द क्रिटिसिझम ॲट ऑल. फाईन. सो द नेक्स्ट पॉइंट इज त्यालाच लागून आहे. इट सेज दॅट indiscriminate praise is as bad as indiscriminate fault finding. Generally, favorism च्या संबंधात ह्या गोष्टी अशा होतात when we start when we take certain favorite author's book under criticism, and if we do not follow this the proper function of criticism, होते काय if we praise that work on the basis of the reputation of the author, ते आपली indiscriminate praise होऊन जाते. ते indiscriminate praise हे विनाकारण एखादा चांगला ऑथर जरी एखादा म्हणजे चांगलं वर्क ऑफ आर्ट जरी लिहिलं त्याच्यामधल्या चुका न सांगणं सुद्धा हे सुद्धा काय होतंय की ते indiscriminate fault finding आणि indiscriminate praise ह्या सुद्धा दोन गोष्टी तितक्याच hazardous आहेत as far as criticism, the true function of criticism. Next point, criticism is a science of forming and expressing correct judgment upon the value and merits of works of literature. Again, at any function ह्या पॉइंटचा असा येतो की एक्सप्रेसिंग करेक्ट जजमेंट. पाठीमागचे जे what is not criticism जे होतं की indiscriminate praise असेल किंवा सब्जेक्टिव्ह क्रिटिसिझम किंवा फेवरेबल प्रेज असेल किंवा इनफेवरेबल फॉल्ट फाइंडिंग असेल, या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन क्रिटिसिझम हे सायन्स आहे ऑफ फॉर्मिंग अँड एक्सप्रेसिंग करेक्ट जजमेंट. करेक्ट जजमेंट एक डिसइंटरेस्टेड, एक ऑब्जेक्टिव्ह, विदाउट इन्व्हॉल्विंग अवर ओन लाईक्स अँड डिसलाईक्स. फक्त आणि फक्त त्या वर्क ऑफ आर्ट, जेव्हा आपण त्या वर्क ऑफ आर्टला एक इंडिपेंडेंट एंटिटी म्हणून कन्सिडर करतो आणि त्या वर्क ऑफ आर्टच्या व्हॅल्यू आणि मेरिट्स याच गोष्टीवरती आपलं अनालिसिस, याच गोष्टीवरती आपलं जजमेंट जेव्हा बेस्ड असतं तर दॅट इज द ट्रू व्हॅल्यू ऑफ क्रिटिसिझम होतं. सो वन्स अगेन, क्रिटिसिझम इज अ सायन्स ऑफ फॉर्मिंग अँड एक्सप्रेसिंग करंट जजमेंट अपॉन द व्हॅल्यू अँड मेरिट्स ऑफ वर्क्स ऑफ लिटरेचर. पुढचं आहे, the business of literary critic is to distinguish between good book and a bad one. एक काय म्हणतो आपण, एक फंडामेंटल फंक्शन आहे क्रिटिसिझमचं. व्हॉट इज द बिझनेस ऑफ अ लिटररी क्रिटिक इज टू डिस्टिंग्विश बिटवीन अ गुड बुक अँड अ बॅड वन. हे कसं केलं जातं? दिस इज डन टू हेल्प अस टू रिकग्नाइज और टू गेट फुल व्हॅल्यू ऑफ लिटररी क्वालिटी. ॲज आय टोल्ड यू अर्लियर, गुड बुक आणि बॅड बुक म्हणजेच काय?
जे अनालिसिस होते हे अनालिसिस देर आर सर्टन फॅक्टर्स एज अ टोल्ड यू अर्लियर, त्याच्यामध्ये द मॅटर, द मॅनर, टेक्निक अँड द लँग्वेज या एलिमेंट्सच्या आधारावरती वर्क ऑफ आर्ट हे गुड आहे की बॅड आहे ह्याचं अनालिसिस केलं जातं. आणि कशासाठी केलं जातं? दिस इज डन टू हेल्प अस टू रिकग्नाइज, हेल्प अस म्हणजे टू ऑल कॉमन रीडर्स टू गेट फुल व्हॅल्यू out of literary quality. होते काय sometimes without the proper understanding, without like noticing its true worth, we keep on reading and we might miss out certain literary qualities किंवा literary values जे आहेत ते common readersच्या लक्षात येत नाहीत. We just as a common reader we just keep on reading and we fail to discover the real worth of the literary work. याच्यामध्ये काम कोण करतं? तर that is the function of criticism, to make us feel, to make us realize or to help us to discover the full value of or literary quality of a particular work. पुढे येते, without critics help, common reader could not discover the imaginative experience and intellectual stimulus which a good book can provide. This is also one of the chief functions of a critic and a criticism. आता तुम्हाला सांगितल्यासारखं, a common reader may not have that imaginative power or say that sound knowledge through which we can really judge or appreciate a work in a very good way. In the last lecture आपण हे सुद्धा बघितलं की नेचर ऑफ क्रिटिसिझम मध्ये फक्त अनालिसिस करणं नव्हे तर त्या वर्क ऑफ आर्टला अतिशय योग्य प्रकारे त्याचं अप्रिसिएशन करणं हे सुद्धा नेचर ऑफ क्रिटिसिझम मध्ये येतं. अगेन दिस ऑल्सो वन ऑफ द chief functions of criticism, to give, to widen or to deepen the intellectual value of that given particular work of art. हे क्रिटिकच्या हेल्पशिवाय शक्य नाही. या पॉइंट मध्ये there is some distinction between the appreciation done by a common reader and an appreciation done by a critic. Both are having some different opinions. हे म्हटलं जातं की common reader may not be able to discover, may not be find out the imaginative experience and intellectual stimulus जे एक चांगलं पुस्तक किंवा एका चांगला ऑथर त्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेला आहे, एक्सपिरियन्स करण्याची क्षमता कदाचित त्या रीडरकडे नसते, तर ती क्षमता तयार करण्याची ॲबिलिटी एक क्रिटिकच्या हेल्पमुळे शक्य होऊ शकते टू कॉमन रीडर. I can give this example. जेव्हा romantic era सुरू झाला and when William Wordsworth wrote his lyrical ballads, पहिल्या त्याच्या publication नंतर people, the readers of that particular era got confused because the poetry which was written by William Wordsworth was different, totally different from the poetry which was prominent in that era. So Wordsworth had to add a preface to his lyrical ballads. The preface हे आज सुद्धा आपण एक phenomenal work of literary criticism आपण त्याच्याकडे बघितलं जातं. त्या preface मध्ये Wordsworth has given so say the guidelines how the readers should read his poetry. याच्या सुद्धा पलीकडे जाऊन वर्ड्सवर्थने त्याची जी पोएटिक थेरी आहे, हाऊ अ पोएट्री टेक्स प्लेस, हाऊ अ पोएम लाईक ओरिजिनेट्स इन द माइंड ऑफ द ऑथर, ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांनी अनालिसिस किंवा हे जे काही लिखाण आहे त्यांनी त्याच्या प्रिफेस मध्ये करून ठेवलेलं आहे. म्हणजेच काय, when a reader, a common reader may not be able to discover the literary quality or literary experience, त्याला जेव्हा जमत नाही, त्याला जेव्हा समजत नाही, when it goes beyond understanding of common reader, at the time a critic comes to the help to the common readers and he gives certain guidelines through which, through the lens of the critic's help, एखाद्या पुस्तकाचं किंवा एखाद्या say any work of art त्याचं चांगल्या पद्धतीनं in a very thorough way a common reader also can have the imaginative experience or intellectual stimulus which is
प्रोव्हाइडेड टू अस बाय द ऑथर हे जमू शकतं. त्याच्यानंतर आहे द क्रिटिक हॅज वन preeminent task, the task of easing, widening or deepening our responses to poetry. It is applicable or it is a succession of the earlier point. वरच्या पण पॉइंट मध्ये आपण म्हटलं होतं की बाबा क्रिटिक हेल्प करतो कॉमन रीडरला टू डिस्कवर एक इमॅजिनेटिव्ह एक्सपिरियन्सेस असतात किंवा काही लिटररी क्वालिटीज असतात जे साध्या रीडरला शक्य नाहीये टू अंडरस्टँड. सो द टास्क ऑफ अ क्रिटिक एक वाईडन होतं आणि असं म्हटलं जातं की द टास्क ऑफ अ क्रिटिक इज टू वाइडन और टू डीपन responses of poetry of common readers. तर हे अशा प्रकारे द फंक्शन ऑफ क्रिटिसिझम हे आज होतं. त्याच्यामध्ये आणखी सांगायचं जर म्हटलं तर वन थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, इट्स अ प्ले ऑफ माइंड टू सम अप literary criticism in the as we had discussed in the last lecture. It's a play of mind on literature, on the works of literature, and it's an inquiry which asks certain rational questions about the very existence of literature and its literary worth. तर ते रॅशनल अनालिसिस करण्याचं काम हे फंक्शन आहे क्रिटिसिझमचं. त्याच्यानंतर इट्स अन एक्सरसाइज ऑफ जजमेंट, जज करायचं आहे, न्यायनिवाडा करायचा आहे ऑफ द वर्क्स ऑफ आर्ट अँड लिटरेचर. अँड अ क्रिटिक, as I told you earlier, is a person who should have sound knowledge, and on the basis of that knowledge he should be given authority to give right judgment. Right judgment is also the chief functions of criticism. A right judgment म्हणजे indiscriminative judgment आहे, disinterested judgment आहे upon the merits or worth of any work of art. त्याच्यानंतर आहे its फंक्शन काय, तर डिस्टिंक्टिव्ह क्वालिटीज एखाद्या वर्क ऑफ आर्टचे एक्झामिन करणं हे सुद्धा त्या लिटररी क्रिटिसिझमचं फंक्शन आहे. दिस आर द फॅक्टर्स, काही फॅक्टर्स आहेत जे कंट्रीब्यूट करतात व्हाईल हॅव्हिंग एनालिसिस. ते आहे द मॅटर, द मॅनर, द टेक्निक आणि लँग्वेज. कुठल्याही पीस ऑफ लिटरेचरला अनालिसिस करत असताना, criticize करत असताना, on these basic factors any analysis is done. त्याच्यानंतर आहे फंक्शन, जजमेंटच्या पलीकडे जाऊन काही फॉर्म्युलेट करायचे सर्टन रूल्स अँड रेग्युलेशन्स की ज्याच्या आधारावरती एखादा रीडर अतिशय चांगल्या पद्धतीने त्या गिवन वर्क ऑफ आर्टचं अप्रिसिएशन करू शकेल, एक बेटर फुल अंडरस्टँडिंगने तो रीड करू शकेल, सो दॅट even a reader can discover, can find out true merit of a literary work. याच्या सुद्धा पलीकडे जाऊन ते जे फॉर्म्युलेटेड रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याच्या आधारावरती even a writer also can take help by following those rules and regulations. He can write phenomenal and so called great works of literature. त्याच्यानंतर आपण बघितलं की what is not criticism. त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की एक सर्वसाधारण कन्सेप्शन, क्रिटिसिझम म्हणजे टीका करणे, टीका म्हणजे फॉल्ट फाइंडिंग. तर क्रिटिसिझम म्हणजे फक्त फॉल्ट फाइंडिंग नाहीये, इट इज बियॉन्ड दॅट. फक्त टू पिक होल्स इन अ गिवन वर्क ऑफ आर्ट, एखादी निगेटिव्ह बाजू बघणं म्हणजेच क्रिटिसिझम होतं असं नाही. इट इज बियॉन्ड दॅट. इट इज ज्युडिशियल कॉम्बिनेशन ऑफ गुड अँड बॅड. इफ इट इज गुड, थोरो काय म्हणतो आपण त्याला, an analysis should be given, and if it is bad, what are the lacking points that has to be come up. That is the so-called total criticism is called out. त्याच्यानंतर not to eulogize or laud some favorite author. म्हणजे फेवरिझम ची जी कन्सेप्ट आहे, त्या फेवरिझम जी आहे ती कशा प्रकारे घातक आहे, आणि क्रिटिसिझम मध्ये फेवरिझम हे अजिबात चालत नाही. असं म्हटलं जातं की इनडिस्क्रिमिनेट प्रेज is as bad as indiscriminate fault finding. एखादी व्यक्ती, एखादा चांगला ऑथर, आपला फेवरेट ऑथर असेल आणि त्यांनी कशाही पद्धतीचं वर्क ऑफ आर्ट लिहिलं असेल, तर विदाउट अ प्रॉपर जजमेंट ऑफ हिज वर्क फक्त आवडतो म्हणून त्याची प्रेज करणं हे चुकीचं आहे. आणि एखादा आपला
फेवरेट ऑथर नसेल आणि त्यांनी जर एखादं चांगलं वर्क लिहिलं असेल तर विदाउट गोइंग थ्रू इट्स ट्रू मेरिट्स फक्त त्याच्यातले फॉल्ट फाइंडिंग करत राहणं हे सुद्धा नॉट क्रिटिसिझम आहे. त्यानंतर असं म्हटलं जातं की criticism is a science of forming, expressing correct judgment, leaving aside all those negative connotations. Criticism is काय? That is, this is a science of forming and expressing correct judgment which is disinterested, कशाच्या आधारावरती, on the basis of the literary value and the true merits of a literary work of art. त्याच्यानंतर बिझनेस ऑफ अ लिटररी क्रिटिक काय? एकदम सिंपल भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर इफ वेदर द वर्क ऑफ आर्ट, वेदर द बुक इज गुड ऑर बॅड हे सांगणं म्हणजे इट्स अ बिझनेस ऑफ लिटररी क्रिटिक. आणि ते कशाच्या आधारावरती केलं जातं, कशासाठी केलं जातं? टू रिकग्नाइज और टू गेट द फुल व्हॅल्यू आउट ऑफ लिटररी क्वालिटी. की पूर्ण पुस्तक वाचल्याशिवाय किंवा त्या पूर्ण पुस्तकाचं अनालिसिस किंवा अप्रिसिएशन केल्याशिवाय without proper understanding of the true literary worth of a literary work, we can never give a proper judgment. We cannot come to a conclusion saying that this particular work is good or bad. In order to do that, literary critic has to sweat a lot. त्याच्यानंतर आहे क्रिटिक किंवा क्रिटिसिझम, इट्स अ फंक्शन. आणि काय असू शकतं? क्रिटिक कॅन हेल्प अ कॉमन रीडर. तुम्हाला सांगितलं की कॉमन रीडर मे मिस आउट certain beautiful things which are there in any work of art. ते आपण आपल्याला शोधता येत नाही किंवा ते आपल्याला समजतही नाही कदाचित. अशा वेळेस क्रिटिकची मदत आपल्याला खूप लागते. सो द क्रिटिक paves us the way, or he can show us the way how we are supposed to read that particular poem or any work of art, and what are the true qualities that the work of art has projected into that. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ह्याच्यामध्ये आय जस्ट टोल्ड यू द एक्झाम्पल ऑफ विलियम वर्ड्सवर्थ ऑल्सो. द क्रिटिक हॅज वन प्रीएमिनंट टास्क. ही लिवाईसची डेफिनेशन आहे बरं का. दिस इज द डेफिनेशन ऑफ सिसिल डे लिवाईस. तो म्हणतो द क्रिटिक हॅज द प्रीएमिनंट टास्क ऑफ इजिंग. म्हणजे एखादं वर्क ऑफ आर्टला जर एखाद्या सामान्य वाचकाला ते पुस्तक जर समजत नसेल, कळत नसेल, तर ते वर्क ऑफ आर्ट इज करून द्यायचं आहे. देर आर व्हेरियस इंटरप्रिटेशन्स असतात एखाद्या वर्क ऑफ आर्ट मध्ये किंवा एखाद्या पोएट्री मध्ये. सो विच कॉमन रीडर मे नेव्हर कम अक्रॉस. तर त्या कवितेची किंवा त्या वर्क ऑफ आर्टची व्याप्ती वाढवण्याचं काम, डीपन करायचं काम, म्हणजे त्या वर्क ऑफ आर्टची खोली वाढवण्याचं काम. सो दॅट आवर रिस्पॉन्सेस जे असतात एखाद्या पोएट्री बद्दलचे, एखाद्या कुठल्याही वर्क ऑफ आर्ट बद्दलचे, तर ते डीपन करण्याचं काम हे क्रिटिक्स आहे, हे क्रिटिसिझमचं आहे. सो दिस इज व्हॉट आय हॅड टू टॉक टू यू अबाउट दिस function of criticism. So this is for all today. Thank you very much. So I could find Dr. Kale sir and Ashlesha. You are the only two participants. Ashlesha, ऐकू आलं ना तुला व्यवस्थित? हो. तुम्ही स्क्रीनशॉट्स वगैरे घेत चला बरं का. हॅलो, हे पॉइंट्स जे आहेत ना, हे पॉइंटचे तुम्ही स्क्रीनशॉट्स घेत चला. कारण आणखी काही पुस्तकं तर किंवा सीन किंवा गाईड्स वगैरे तर आणखी काय अवेलेबल नाही आहेत. तुमचा जो अभ्यास असणार आहे ना, तर ह्याच्या आधारावरतीच असणार आहे. आणि आय एम प्रिपेरिंग सम नोट्स. नोट्स सुद्धा मी तुम्हाला त्याची सॉफ्ट कॉपी किंवा टाईप करून तुम्हाला त्या गुगल क्लासरूम वरती किंवा आपल्या ग्रुपवरती तुम्हाला मी सेंड करत जाईल. म्हणजे हे तुम्ही ऐकल्यानंतर ते यू जस्ट प्रॉपरली गो थ्रू ऑल स्लाइड्स, आणि त्याच्यानंतर सप्लिमेंटला हे जे फर्दर रिडिंग आहे ते जर तुम्हाला देऊन टाकली तर एक थोडं तुमचं अंडरस्टँडिंग होऊन जाईल क्रिटिसिझमचं. कळतंय? हो. सर, हा सर. जर पीपीटी जर रेडी असेल तर अपलोड करा ग्रुपवर. मग इफ यू डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. म्हणजे काय होईल,
called Direct download करून everybody, वाचत. but nobody was ready to pick my column. He was the only. That's a serious issue. We need to take it seriously. Yes, we need to. Let's wait for some time Yeah, and it let's see should be what a happens. routine then. Yeah. Hmm. Let's fix a time that from this to this. 11:30, because last time I had asked many students about the timing, so they said Okay. that we usually have domestic work, so early morning is not that possible. So 11:30, 11 o'clock is a favorable time for them. Okay, so one thing that we can do is we will have a conference call with all the students together. Yeah. Yes. We'll get connected and then we will have discussion with them. Okay. So let's fix some time. Let's post a message that there will be a call at, let's schedule a call Yes. and let's decide about it. Okay. So because this is, I mean, disappointing. You are seriously disappointed that you're doing something for your students and they don't turn up. True. This is a serious issue. Yeah. So let's have a conference call and let's talk to them directly. Let's let them have a discussion. And I could see that the students which had switched off their phones Yeah. during the lecture, but I could Lectures. get their messages that they have started the call now. Opened their switched on their mobiles now. Yeah. I don't know what is happening Okay. with them. Let's fix this problem. Maybe sometimes in the evening or sometimes in the morning tomorrow, we will have a conference call and we'll finalize the time. Yes, it's true. Okay. Okay, Yeah. fine. Okay. Thank you. So I leave here. Ashlesh, काही problem आहेत का? नाही. ओके, हे पीपीटी मी पोस्ट करतोय. कालची आणि आजची दोन्ही हा. एकत्रच वाचायच्या. ठीक आहे. हा. दोन्ही एकत्र वाचा आणि काही मी मुद्दे सुद्धा तुम्हाला टाइप करून देईल. त्याच्या आधारावर अभ्यास करा आणि या आठवड्यामध्ये आपण याचे 10 मार्काची टेस्ट घेऊ, 10 ते 20 मार्काची. ठीक आहे. हा. ओके. चलो. एंड करूयात.